मैं पूछना चाहता हूँ मोहन जी को, इसके पहले भी आपने कहा था कि इस देश के लोगों ने सोचना होगा कि 5 बच्चे पैदा करने हैं। खुद तो कुंवारे हैं, पूरा उनका महकमा एक कुंवारा है, उन्हीं को अगर बोल देते तो शायद जनसंख्या बढ़ गई होती। तो ये ब्राह्मणिज्म का विचार ये लोकास के खिलाफ है। तो जो संघर्ष सही ब्राह्मणिज्म का है, गलती में न रहो, नींद में न रहो कि मुस्लिम को ये विरोध कर रहे हैं। मुस्लिम का विरोध अलग तरीके से है, लेकिन सही विरोध जो है वो लो कास्ट और कास्ट को मेंटेन करने वाला है। आपको राइट डिनाई करने का वो विचार है, वो संघर्ष है। सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बहुजन हित संघाची स्थापना ज्या उद्देशाने झालेली आहे, त्यात महत्त्वाचे जे उद्देश आहेत ते धम्मजागृती, KG to PG, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण किती स्पर्श केलेला आहे आणि या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी आपण किती कष्ट सहन केलेले आहेत, किती वेळ दिलेला आहे आणि किती धन सुद्धा दिलेलं आहे। अनेकदा सामाजिक जी नीतिमत्ता असते, सगळेच जण सामाजिक कार्य करतात, पण सामाजिक नीतिमत्ता मात्र काय याचा त्यांना ठाम पत्ता नसतो। सामाजिक नीती म्हणजे आपल्या आवडी निवडीला कात्री लावणे, पद प्रसिद्धी पैसा यांना अवेरून समाजहितासाठी श्रम वेळ पैसा खर्च करणे म्हणजे सामाजिक नीतिमत्ता होय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपले सन 2015 पासून बहुजन हिताय संघाची स्थापना झाल्यापासून प्रत्येक शनिवारला साप्ताहिक सभा होत आहेत। जवळपास 406 साप्ताहिक सभा घेऊन बौद्ध धम्माच्या मार्गाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जोपासना जनसामान्यामध्ये पसरविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे। नागपूर शहरातील नव्हे तर इतर ठिकाणच्या संघटना आपले विचार मौखिक विचारातून किंवा पत्रकाद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न साप्ताहिक सभेच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात। या बाबींचा बहुजन हिताय संघाच्या सभासदांना अभिमान आहे। सुरुवातीला बहुजन हिताय संघाचे कार्यालय हे कैलाशपती अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आले होते, परंतु आपल्या सर्वांच्या एकमताने हे कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉलच्या याच इमारतीमध्ये सन 2022 पासून सुरू आहे, जेणेकरून साप्ताहिक सभेला व इतर दिवशी कोणत्याही सभासदास माहिती देणे व घेणे सोयीचे होईल। बहुजन हिताय संघाचे सन 2020ला माननीय नितीनजी राऊत माजी पालकमंत्री यांना 10 नंबर पुलाजवळील जागा मिळावी याकरता एक निवेदन दिले असता त्यांनी सभागृह वाचनालय करता बाबू हरिदासजी आवळे यांच्या स्मारकासाठी मंजूर केलेली व नंतर रद्द केलेली जागा मंजूर करून बांधकामास रुपये 70 लाखाचा निधी DPCच्या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून दिला, परंतु राखीव जागेवर काही मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण करून ठेवल्यामुळे व शेजारील काही नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे सध्या कामाचा शुभारंभ होऊनही बांधकामाला सुरुवात
झालेली नाही. बहुजन हिताय संघाचे त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. आपलं मार्च 2023ला आपले लाईफ मेंबर 205 होते आणि जनरल मेंशन 356 होते. एप्रिल 2024 पर्यंत आपले लाईफ मेंबर 15 आणि जनरल मेंबर 31 असे वाढून आपली टोटल संख्या 607 झाली आहे. त्यांच्याकडून आपणास पूर्ण आपलं 31 मार्च पर्यंतचा जो हिसाब आहे तो 5,16,493 रुपये जमा आहे आणि 1,20,552 रुपये आपले त्यावेळी जमा होते. आपल्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या 4 प्रकारच्या FD आहेत. त्या 22 लाख रुपयाच्या FD आहे. त्याच्या मॅच्युअर आल्यावर आपल्याला 23,69,000 रुपये डिसेंबरपर्यंत मिळतील. बहुजन हिताय संघाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा बौद्धाचार्य अवॉर्ड यावर्षी ज्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे सुरेश पानतावणे. आमच्या जो बहुजन हिताय संघ आहे या संघाच्या वतीनं मला आज सन्मान करण्यात आलेला आहे. मी खूप छोटं काम केलेलं आहे, करत आहे. आमच्या ज्या अभ्यासिका आहेत तिथे मी मागच्या 3 वर्षापासनं ई-लायब्ररी वायफायची सिस्टम बहुजन हिताय संघाच्या बॅनर खाली आम्ही करत आहोत. आणि आता मला जो सन्मान मिळालेला आहे त्याला मी तंतोतंत आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीन आणि समाजात बौद्ध विचारधारा संस्कृती निर्माण झाली पाहिजे, रुजली पाहिजे, याच्यासाठी कार्य करीन. तो बाबा साहब ने कहा कि मैं प्रथम भारतीय हूं और अंततः भारतीय हूं. तो एक जो सोच होती है किसी व्यक्ति की, जो व्यक्ति इस देश में स्वतंत्रता आंदोलन के दरमियान एक विशिष्ट समाज के उन्नति के लिए, प्रगति के लिए, प्रवास के लिए, उनके हितों के लिए, रक्षा के लिए लड़ता आया और उसे जब देश का संविधान लिखने की बॉर्डर मिलती है, जो देश कई जातियों का, कई धर्मों का, कई भाषाओं का, कई पंथों का देश बना है, हर 100 किलोमीटर पे भाषा बदलती, पहराव बदलता, खान पान बदलता, उसका संविधान लिखता है और उस देश को एक पुष्पमाला के भांति, एक माला के भांति उसे फूलों से वहां गुनता है और उसे ऐसा संविधान इस देश को देता है जो संविधान इस संसार का सबसे बड़ा संविधान आज माना जा रहा है, क्योंकि हमारा देश लोकतंत्र में सबसे बड़ा देश है. हमारी जनसंख्या भी बहुत बड़ी है, लेकिन पिछले कुछ वर्षों में कुछ लोग इसको ठेस पहुंचाने की कोशिश में लगे हैं. विचारों के लड़ाई में हम खिलाफ भी हो सकते हैं, हम साथ में भी हो सकते हैं, लेकिन हमें सोचना पड़ता है कि क्या हमारी सोच सही है क्या. कल परसों 2 दिन पहले केरला में सर आरएसएस का एक हिंदू सम्मेलन था और वहां टाइटल लिखा हुआ था हिंदू कॉन्फ्रेंस, अंग्रेजी में. और हमारे नागपुर में बैठने वाले हेडक्वार्टर के मोहन जी वहां भाषण देते हैं और लोगों को कहते हैं कि हमारे बच्चों को अभी आपने अंग्रेजी नहीं पढ़ानी चाहिए. भाषण अंग्रेजी में कर रहे हैं और कह रहे कि अंग्रेजी नहीं पढ़ानी चाहिए. ये भी उन्होंने कहा कि हमने
पिज्जा बर्गर वगैरह जैसी चीजें नहीं खानी चाहिए। हमारा देशी जो बनता है उस ढंग से खाना खाना चाहिए। मैं पूछना चाहता हूं मोहन जी को, इसके पहले भी आपने कहा था कि इस देश के लोगों ने सोचना होगा कि 5 बच्चे पैदा करने हैं। खुद तो कुंवारे हैं, पूरा उनका महकमा एक कुंवारा है, उन्हीं को अगर बोल देते तो शायद जनसंख्या बढ़ गई होती। वो नहीं करते। मुख्यमंत्री जी हमारे, उनको एक ही बच्ची है, उनको बोल देते शायद वो भी कुछ फर्क पड़ता था। अंग्रेजी की बात कर रहे हैं, उन्होंने ये पहले ये कहना चाहिए कि सारे ब्राह्मणों ने पहले अंग्रेजी पढ़ना बंद कर देना चाहिए, बाद में दूसरों को बोलना चाहिए। लेकिन गांव को सलाह देना और खुद सलाह नहीं मानना और अपने लोगों से भी नहीं मनवाना, इस प्रकार का जो काम चल रहा है, ये सोचने वाली बात है। क्या यह संविधान में आती है? संविधान निष्पक्ष है, निधर्मी है, लेकिन सभी धर्मों की इज्जत करना संविधान ने सिखाया है। आर्टिकल 25 आप देख सकते हैं। उसी प्रकार से नेशनल एजुकेशन पॉलिसी अभी आई है। बता देना नेशनल एजुकेशन पॉलिसी में यह चीजें बंद कर दो, देश में अभी ये नहीं चलेगी। सरकार तो उन्हीं की है, केंद्र सरकार, बना ले पॉलिसी उसकी। तो सवाल इस बात का है कि हम जब जन जागृति की बात करते हैं, KG to PG की बात करते हैं, धर्म की बात करते हैं, तो हम क्या सुरक्षित है? वोट मांगते वक्त देश का प्रधानमंत्री अगर कर्नाटक में जाके जय बजरंगबली कहता है, या कल का मैं शाम का भाषण सुन रहा था तो जय यमुना माता, यमुना माता की जय हो, क्या चल रहा है इस देश के अंदर? तो ये चीजें ठेस पहुंचाने वाली संविधान को है। ये हो गया एक ऊपर से दिखने वाला कवर। लेकिन जैसा कि यहां आपके संस्थापक अध्यक्ष जी ने कहा कि शिक्षा के क्षेत्र में जिसके दरवाजे इस देश में, जिनको शिक्षा कभी प्राप्त हो नहीं सकती थी, उनके लिए संविधान ने खोला, बाबा साहब ने खुलवाया संविधान के मातहत। आज शिक्षा क्षेत्र का बजट अगर देखने जाएंगे आप, तो वो कम हो चुका है। आप अगर बजट सोशल जस्टिस का निकालेंगे तो पिछले वर्ष की तुलना में भी कम है। आप अगर बजट हेल्थ का निकालेंगे, वो भी पिछले वर्ष की तुलना में कम है। ये बजट क्यों कम है? यहां तो वेलफेयर ऑफ स्टेट की बात करती है कॉन्स्टिट्यूशन, वेलफेयर ऑफ स्टेट। तो वेलफेयर ऑफ स्टेट में ये मुद्दे सबसे अहम है कि इसके लिए बजट होना चाहिए। इससे हमारे देश में लोग पढ़ने लिखने में आगे बढ़ेंगे, रोजगार में आगे बढ़ेंगे, सामाजिक असमानता दूर होगी। ये तमाम बातें हैं, इस पर इनका ध्यान नहीं है। ये ध्यान भटकाने की कोशिश यहां पर होती है। इन सब बातों को ध्यान में रखते हुए कई बार बहुजन हिताय संघ ने कई अच्छी बातें यहाँ की, लोगों को समझाने की, सुलझाने की, सुझाव देने की पहल की है। आज भी वह खतरा हमारे सर के ऊपर मंडरा रहा है, वो कोई दूर हुआ नहीं है। हम बात करेंगे व्यक्ति विकास की, हम बात करेंगे समाज विकास की, लेकिन बुनियादी जो मूल्य है, जिनके आधार पर आपको स्वतंत्रता और समानता प्राप्त हुई है, वह जब तक यहां कायम नहीं रहेंगी, सुरक्षित नहीं रहेगी, तब तक आपके विकास का कोई अर्थ ही नहीं रहेगा। एक तरफ आप विकास की बात करेंगे, दूसरी तरफ जमीन खिसकती जाएगी, ना आपके बच्चे, आने वाली पीढ़ी शिक्षा में आगे बढ़ पाएगी, और जिन्होंने शिक्षा ली है ना उनको रोजगार मिलेगा,
और वे आगे बढ़ सकेंगे। क्योंकि रोजगार में भी आप देखिए ना, एक महाराष्ट्र प्रदेश यानी एमपीएससी जो है स्टेट सिलेक्शन बोर्ड, वो स्टेट सिलेक्शन बोर्ड में 17 जगह सर प्रिंसिपल की निकली थी गवर्नमेंट कॉलेजेस के। अब गवर्नमेंट कॉलेज एक यूनिट है, भले ही प्रिंसिपल की पोस्ट ये सिंगल पोस्ट होती है, लेकिन जब जो एजेंसी की पोस्ट होती है वो अगर 17 में है तो सिंगुलर कैसी हुई? वहां रिजर्वेशन लागू करना चाहिए। एडवर्टाइजमेंट में पहली बार आता है कि रिजर्वेशन रहेगा, और जब इंटरव्यू का समय आता है कह दिया जाता है कि वहां इंटरव्यू नहीं, रिजर्वेशन नहीं रहेगा, डी रिजर्व कर दिया गया क्योंकि सिंगुलर पोस्ट है। मैंने सन 2000 में रिजर्वेशन एक्ट लाया है स्टेट में, मेरे हाथ का ड्राफ्ट है वो, लेकिन वो उसको मान नहीं रहे। जो स्टेट के अंदर जितनी वैकेंसीज है प्रमोशंस की, वो पूरी रोक दी गई इन लोगों ने, पिछले 10 साल से रुकी हुई है, वो आगे जा नहीं रही है। ऐसे में हमने क्या समझना चाहिए, हमने क्या करना चाहिए, इसके बारे में कोई भी हमारे पास कार्यक्रम नहीं है। कांग्रेस पार्टी का मैं नाम लेना नहीं चाहता था, लेकिन उनकी जब सरकारें थी उस सरकारों में आंदोलन हुआ करते थे और आंदोलन का सम्मान होता था, कुछ तो भी रास्ता निकालते थे। अभी पिछले 10 साल का अगर आप निकालेंगे तो एक डर, एक खौफ लोगों के बीच में है, आंदोलन करने के लिए भी डरते हैं लोग और आगे नहीं आते। कई जो यूनियंस है, आप देखिए कि यूनियंस की जो हड़तालें चलती थी वो आज दिखती है क्या? कहीं पे भी सड़क पर कोई नजर नहीं आता। एक हाथ कोई उड़ जाता कह देता है और बात रहती है। अभी हमारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय नारा पार्क का आंदोलन चला, कुछ मायने में सफलता भी उसमें प्राप्त हो जाएगी। आज बांगे साहब नहीं है, नहीं तो मैंने पूछा रहता। इनका शिष्टमंडल मुख्यमंत्री जी को भी मिलने गया। सरकार उस जमीन को खरीदने के पैसे जरूर देगी, नहीं देगी ऐसा नहीं है। क्यों देगी उसकी कहानी कुछ अलग है, लेकिन क्या वास्तव में वहां पर वह पार्क बनेगा? वह पार्क बनेगा जिन लोगों ने वो भूमि मांगी, उनके पास कोई प्लान है? क्या करना चाहते हैं? इस देश को उस पार्क के माध्यम से क्या संदेश देना चाहते हैं? इसका कोई नियोजन है? तो जहां तक मैं उसके बारे में साशंक हूं। मुझे जो खबर है कि जिन बिल्डरों ने वह जमीन टुकड़े टुकड़े में लेके रखी, उनको बिल्डिंगें बनाने से जो फायदा नहीं है, वो जमीन सरकार को बेचने से फायदा है। इसलिए वह जमीन उसके लिए सरकार पैसे देके रिजर्व करेगी। आगे की बात आगे होगी। इस प्रकार की बातें हमारे देश में आज चल रही है। कोई लोग कहते हैं कि हम संविधान के बहुत बड़े जानकार है या संविधान को मानते हैं, लेकिन मैं उनको पूछना चाहता हूं कि आपकी सरकार तो यहाँ पर है महाराष्ट्र में, फिर संविधान का भवन बनाते वक्त उसको संविधान मंदिर क्यों कहती है? कल परसों एक ट्रेन बोधगया गई यहां से, सर महाबोधि महाविहार कहते हैं हम बोधगया को, इन्होंने महाबोधि मंदिर यात्रा करके उसको ये किया। जिस प्रकार से तथागत भगवान बुद्ध को इन्होंने विष्णु का अवतार बनाया, उस प्रकार से यह प्रक्रिया चल रही है। ये भी बातें हमने समझने की है। इन सब बातों पर बहुजन हिताय संघ निश्चित रूप से विचार करेगा और अपने कदम आगे बढ़ाते वक्त इन तमाम मसलों को जनता तक पहुंचाने की कोशिश करेगा और इसी प्रकार से एक अच्छा कार्यक्रम आप निरंतर आगे बढ़ाते रहेंगे। मुझे फक्र है इस बात का भी कि जब से डॉक्टर शंकर खोबरागड़े जी अध्यक्ष बने हैं इसके, उन्होंने कोशिश की अपना तमाम व्यवसाय समय बाजू में रखते हुए, तो डॉक्टर बोले तो 24/7 रहता है,
और जब भी कॉल आया उठकर जाना पड़ता, लेकिन आपके लिए उन्होंने समय निकाला और समय के साथ साथ तन मन धन, ये तीनों चीजों के साथ उन्होंने संस्था में अपना श्रम जो दिया है, ब्लड दिया है। वो काम बहुत ही कठिन होता है, कई लोग नहीं कर पाते, लेकिन उन्होंने करके दिखाया। उसके लिए उनको भी मैं उनका अभिनंदन करता हूं, उनका स्वागत करता हूं। अगर आपको याद होगा तो मैं पिछले वर्ष जब आया था तो तब मैंने कहा था कि हर व्यक्ति के पास में 5 गर्व होने चाहिए। अगर आप रिकॉल करेंगे, पहले उसे स्वयं पर गर्व होना चाहिए, दूसरा उसे अपने धर्म पर गर्व होना चाहिए, तीसरा उसे अपने ऑक्यूपेशन का गर्व होना चाहिए, चौथा उसके पेरेंट्स का गर्व होना चाहिए, और जो अंतिम है उसे अपने राष्ट्र का गर्व रहना चाहिए। इन 5 चीजों को मैं बहुत विस्तार से घंटों बोल सकता हूं, इतना मसाला मेरे पास है, पर मैं आज उसमें से सिर्फ एक छोटी सी चीज, धर्म के गर्व के बारे में एक आध दो बात करके अपनी बात समाप्त करूंगा। जिस तरीके से संस्था का नाम बहुजन हिताय संघ है, उसी प्रकार मेरे सिख धर्म में पूरे विश्व में जब कोई भी सिख एक प्रार्थना करता है, अपने गुरु का वंदन करता है, और जब वो फिनिश करता है कोई भी सिख, उसको वो शब्द बोलने पड़ते हैं, और वो शब्द हैं, नानक नाम चढ़दी कला तेरे भाणे सर्वत्र का भला। अगर उस व्यक्ति ने अपना भला भी मांगना है तो पहले सबका भला मांगेगा, तब उसकी प्रार्थना कबूल होगी। इसी प्रकार जब हम इस जमाने के प्रार्थना योग्य भीमराव अंबेडकर जी के बारे में बात करते हैं कि उन्होंने संविधान बनाया, तो पूरे विश्व में सिर्फ एक धर्म का ग्रंथ है जो कि उसके बनाने वालों ने खुद वो रची हुई वाणी है, उस ग्रंथ में संशोधित है। और उसकी ब्यूटी ये है कि आज से वो 400 साल पहले जब वो ग्रंथ बना, गुरु ग्रंथ जिसे हम कहते हैं, उसमें आज के मॉडर्न सिस्टम के हिसाब से और ऑडिट के चेक्स एंड बैलेंसेस के तरीके से उसमें हर स्टेंजा, हर पेज, हर कुछ पेजेस के बाद में ऐसा उन्होंने क्रमानुसार मेंशन किया हुआ है कि अगर कोई एक व्यक्ति उसमें एक लाइन या एक शब्द भी जोड़ना चाहे तो वो जोड़ नहीं सकता। मॉडर्न युग के संविधान के रचयिता ने भी जब संविधान बनाया तो उसको इतने अच्छे तरीके से पक्का किया कि उसको हिलाना कोई आसान काम नहीं है। मॉरल ऑफ द स्टोरी से ये मैं कन्वे करना चाहता हूँ कि हम सब लोग बहुत भाग्यशाली हैं कि अपन भारत देश में रह रहे हैं, जिसमें कि आज हमें स्वतंत्र रूप से अपने विचार रखने का हक है। हम सब धर्मों से ऊपर उठ के मिलजुल के आपस में विचार विनिमय कर सकते हैं, कोई ना कोई उसका सल्यूशन निकाल सकते हैं। मैंने महसूस किया कि ट्रस्ट का जो संचालन हो रहा है बहुत अच्छे से हो रहा है, मेंबरशिप में भी इंक्रीज हुआ है, इनकम भी इंक्रीज हुआ है, और जो ट्रस्ट का चैरिटी कमिश्नर के प्रति जो उनका कर्तव्य है वो टाइम टू टाइम निभा रहे हैं, ऑनलाइन सबमिशंस कर रहे हैं, बजट का भी बन रहा है, और जो अकाउंट्स के सबमिशन है वो भी टाइम टू टाइम हो रहे हैं। सिर्फ हम इनको अपनी मीटिंग्स के साथ साथ अपना एक एसेट रजिस्टर भी मेंटेन करना है, वो मैं इनको बता दूंगा करके, और इसी तरह से संस्था का कार्य चलता रहे। मैं हार्दिक शुभकामनाएं सबको देता हूँ। घटना को इसलिए विरोध हो रहा है कि वो ब्राह्मणिज्म के जो तत्व है उसके विचार के उसके विरोध में है, वरना विरोध नहीं होता। अब मैं आपको बताता हूँ कैसे घटना ब्राह्मणिज्म के विरोध में है या ब्राह्मणिज्म
घटना के विरोध में कैसे। उसी वक्त भी एक कॉन्स्टिट्यूशन का ड्राफ्ट भेजा था कि भाई इसमें हिंदू धर्म के विचार, ब्राह्मणिज्म के विचार आने चाहिए घटना में। उससे नाराजी व्यक्त की श्यामा प्रसाद मुखर्जी और बहुत सारे लोगों ने। तो घटना में आप देखेंगे घटना जो है डेमोक्रेसी पे आधारित है। इलेक्शन के थ्रू जिसको मेजोरिटी मिलेगी उसको वो गवर्नमेंट फॉर्म करेगा। ब्राह्मणिज्म क्या कहता है? ब्राह्मणिज्म ये कहता है कि नहीं, कास्ट सिस्टम और क्षत्रिय जो है वो सरकार को गवर्न करेगा। ब्राह्मण जो है वो एडवाइस करेंगे और क्षत्रिय सरकार चलाएगी। पीपल के रिप्रेजेंटेटिव चुन के जाके सरकार नहीं बनाएंगे। डिवाइन पावर से ये सरकार भी डिवाइन पावर से होगा। सरकार भगवान की इच्छा के निरूप होगा। रिपब्लिक एक प्रिंसिपल है हमारा प्रियम्बल में। रिपब्लिक का मतलब क्या है कि जनता सार्वभौम होगा। सारा पावर जो जनता में है, जनता ही इलेक्शन के माध्यम से रिप्रेजेंटेटिव को भेजती है। अच्छा नहीं लगता तो वापस ले आई थी। यहाँ पीपल्स जो है ब्राह्मणिज्म में वो सार्वभौम नहीं है, ये कास्ट सार्वभौम है। क्षत्रिय ब्राह्मण ये सार्वभौम है। तो देखेंगे आप कैसे ब्राह्मणिज्म के प्रिंसिपल घटना के प्रिंसिपल के विरोध में सेकुलरिज्म मीन्स धर्मनिरपेक्ष राज्य हो। ये किसी धर्म की विचारसरणी सरकार चलाने का आधार न हो। जो सरकार चलेगी वो घटना में जो प्रिंसिपल है उसके आधार पे चलेगी। उसमें फंडामेंटल राइट दिए, उसमें एग्जीक्यूटिव दिया है, उसमें लेजिस्लेचर दिया है, उसके हिसाब से चलेगी। यहां जो सेकुलरिज्म के खिलाफ है वो ये कहता है कि ब्राह्मणिज्म जो चलेंगे। लोग कह रहे हैं मनुस्मृति और ब्राह्मणिज्म उसका आधार होना चाहिए। तो एक विशिष्ट धर्म के विचारों के आधार पर सरकार चलाने की सीधी सीधी बात होगी। पहले डर था, चुपके से करते थे, अब तो सीधा ओपनली किया जा रहा है। ये भी कहा जा रहा है कि सही स्वातंत्र तो अभी अभी आया जब राम मंदिर बना, आपने देखा होगा। अब भाई सही स्वातंत्र अभी आया है तो ये जो कांग्रेस ने सारा किया, हजारों के लोग जेल में गए, लड़े, वो क्या है? लेकिन यदि ये स्वतंत्र सही स्वातंत्र आया है मंदिर बनने के बाद, तो हमारे लिए तो स्वातंत्र नहीं आया कि रामायण तो जाति व्यवस्था पे विश्वास करती है। ये सवाल पूछना चाहिए ना आप लोगों ने, सबने पूछना चाहिए। या जिन्होंने ये कहा, जिनने ये कहना चाहिए कि भाई धार्मिक विचार हम मानते हैं रामायण के, सामाजिक विचार जो जाति व्यवस्था के वो नहीं मानते, वो तो कभी कहा नहीं। जितने भी प्रवचन धर्म के होते हैं आप देखेंगे कितने प्रवचन यूट्यूब पे आते हैं, उसमें जब गीता, मनुस्मृति या कोई भी धार्मिक ग्रंथ की चर्चा होती है तो ये कोई कहता है इसके हम धार्मिक विचार मानते हैं, लेकिन सामाजिक विचार जो जाति व्यवस्था को सपोर्ट करते हैं वो नहीं मानते, वो कभी नहीं करते। रिडल ऑफ हिंदुइज्म जो वॉल्यूम 4 है बाबा साहब का, उसमें उन्होंने सारे ही ब्राह्मणिकल लिटरेचर लिया, सारे वेदा लिया, सारे उपनिषद लिया, 18 पुराणा लिया, गीता ली, रामायण लिया, महाभारत लिया, मनुस्मृति ली, सारी मनुस्मृति है, विष्णु स्मृति है और सारी स्मृति है। उन्होंने हर एक किताब से जाति को सपोर्ट करने वाला उसमें हिस्सा है या नहीं ये देखा उन्होंने ये पाया कि ऐसा ही एक भी ब्राह्मणिज्म का ग्रंथ नहीं है जाति व्यवस्था को सपोर्ट नहीं करता। तो ये विचार जो किसी भी लैंग्वेज में, किसी भी भाषा में आप लाओ, कोई भी शास्त्र का नाम ले लो, उसका यदि उसी के आधार के ऊपर आप सरकार बनाना चाहते हो, सोसाइटी को गवर्न करना चाहते हो, तो उसमें जातिता का सपोर्ट है। तो ये है सेकुलरिज्म की बात। सोशलिज्म में क्या है? कांग्रेस ने लाया सोशलिज्म एंड सेकुलरिज्म अमेंडमेंट करके। सोशलिज्म कोई इतना ही कहता है कि भाई आर्थिक समानता हो, ऐसी अर्थव्यवस्था आप लाए जिससे आर्थिक समानता हो, जिससे गरीबी कम हो, सबकी वेलबींग हो। ब्राह्मणिज्म की आर्थिक आइडियोलॉजी विचारधारा क्या है? प्राइवेटाइजेशन एंड मटेरियल बेनिफिट, और ज्यादा से ज्यादा लड़के हो। जब यदि आप पढ़ोगे अर्ली वैदिक पीरियड का जो लिटरेचर, तो उसमें यह है कि ब्राह्मणिज्म का जो आर्थिक विचार है वो हाउस होल्ड पे बेस्ड है। जितना फायदा आर्थिक तरीके से हो उतना करना चाहिए, और वो प्राइवेट प्रॉपर्टी के थ्रू होना चाहिए। और औरों को डिनाई कर दो, दलितों को प्रॉपर्टी का राइट नहीं, एजुकेशन का राइट नहीं। ये आर्थिक व्यवस्था ब्राह्मणिज्म की है, वही चली जा रही है। लगातार प्राइवेटाइजेशन हो रहा है। जो कांग्रेस ने पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग लाए थे कि बेसिक इंडस्ट्री, हेल्थ, इंश्योरेंस,
और एजुकेशन सरकार में था, वो सारा प्राइवेटाइज हो रहा है। तो आप देखेंगे कि कोई भी घटना का प्रियम्बल का आप हिस्सा ले लो, डेमोक्रेसी, सेकुलरिज्म, सोशलिज्म, रिपब्लिक, उसके बिल्कुल खिलाफ ब्राह्मणिज्म है जो वो लाना चाहते हैं। तो इसलिए मैं कह रहा हूं कि ये बहुत ही गंभीर समस्या हमारे सामने है। और आखिरी मुद्दा ये कहूंगा कि जो विरोध किया जा रहा है, अब मुस्लिम के लिए विरोध किया जा रहा है, क्रिश्चियन के लिए विरोध किया जा रहा है, अब धीरे धीरे सिखों के लिए किया जा रहा है, धीरे धीरे जैन के लिए किया जा रहा है। लेकिन मुस्लिम के लिए जो विरोध है वो एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स के थ्रू है कि इन्होंने हमारे ऊपर राज्य किया, कई जगह मंदिर को उन्होंने रिप्लेस किया, वो एक गुस्सा और वो उसके तहत वो हो रहा है, हमारे मंदिर बनने चाहिए। लेकिन वैचारिक धारा पे, विचारों पे कभी संघर्ष आपने देखा नहीं होगा। कभी ब्राह्मणिज्म ने इस्लाम की आइडियोलॉजी को, धार्मिक और सामाजिक आइडियोलॉजी को विरोध नहीं किया, या इस्लाम ने कभी भी ब्राह्मणिज्म को विरोध नहीं किया। ये संघर्ष विचारों का वहां नहीं है, वहां उसका कारण है। लेकिन लो कास्ट और दलित, इनका जो संघर्ष है वो विचारों का संघर्ष है कि दलित को प्रॉपर्टी राइट नहीं, एजुकेशन राइट नहीं, सोशल राइट नहीं, इंसान भी नहीं है, अनटचेबल है, टच करने से वो उसका टच नहीं करना चाहिए, देखना नहीं चाहिए, स्पर्श भी नहीं करना चाहिए, हवा भी उसके तरफ से नहीं आनी चाहिए। तो ये ब्राह्मणिज्म का विचार ये लो कास्ट के खिलाफ है। तो वो जो संघर्ष सही ब्राह्मणिज्म का है, गलती में ना रहो, नींद में ना रहो कि मुस्लिम को ये विरोध कर रहे हैं। मुस्लिम का विरोध अलग तरीके से है, लेकिन सही विरोध जो है वो लो कास्ट और कास्ट को मेंटेन करने वाला है, आपको राइट डिनाई करने का वो विचार है, वो संघर्ष है। इस तरीके से समता, बंधुत्व, एकता जो बुद्धिज्म और वो सारी ट्रेडिशन मानी जा रही है, उसके खिलाफ ये है और कुछ नहीं है। तो मेरा ख्याल है ये इस कॉन्टेक्स्ट में ये बहुजन हिताय संघ जो है, ये जो काम कर रहा है, जरा अलग तरीके से काम करना थोड़ा शुरू कर दिए। ये जो नए एंगल आए हैं इसको भी रखिए आप। बुद्धिज्म का प्रचार जरूर करिए, लेकिन अब बुद्धिज्म को उस कॉन्टेक्स्ट में भी रखिए कि भाई बुद्धिज्म के खिलाफ दूसरा विचार सामने आ रहा है। आप देख रहे हो, एजुकेशन देख लीजिए, महाराष्ट्र में जो है गीता पढ़ाई जा रही 11वीं 12वीं में, 6वीं 6वीं 7वीं में रामदास जी पढ़ाए जा रहे हैं। इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी में गीता पे बैचलर डिग्री का कोर्स हो रहा है। मध्य प्रदेश में 40 किताबें आरएसएस ने जो लिखी है वो कोर्स कंटेंट में आई हुई है। तो आप बुद्धिज्म का प्रचार जरूर कीजिए, लेकिन साथ साथ ये भी बताइए कि जो बुद्धिज्म के खिलाफ हो रहा है, जैनिज्म के खिलाफ हो रहा है, सिखिज्म के खिलाफ हो रहा है, वो भी आपने सामने लाना चाहिए। तो अलग तरीके से आपको इस कॉन्टेक्स्ट में देखने की जरूरत है। बिल्कुल रिलीजियोसिटी में, धार्मिकता में बिल्कुल मग्न मत होइए, लेकिन वो जो धार्मिक विचार है, सामाजिक विचार है, उसको कैसी हानि पहुंचाई जा रही है, उसके खिलाफ आपने बोलना चाहिए, उसका प्रचार आपने करना चाहिए। यशोधरा ही राजकुमारी होती, तिचं व्यक्तिमत्वच भव्यत्व होतं। ही राजकुमारी, हिचं लग्न राजकुमार सिद्धार्थ बरोबर झालं 16व्या वर्षी, आणि 29व्या वर्षी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, आणि ते पुत्ररत्न म्हणजे राहुल। भगवंतांनी दुःखाचे मुख्य कारण काय आहे याच्या शोधास एक मध्यरात्री राजमहल त्याग केला व ते श्रमण बनले। तेव्हापासूनच राजकुमारी यशोधरा ह्यांनी एकट्याने आपले जीवन पुढे घेऊन गेल्या। पण कशा प्रकारे या बुद्धांच्या उपदेश आणि त्यांच्या मार्गावर चालून त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजे राहुलला सुद्धा त्याचे उपदेश देत राहिल्या। इतकंच नव्हे तर सर्व नातेवाईकांचे पालन पोषण सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे प्रामाणिकतेने करून त्यांनी नंतर भगवंतांनी त्यांना बुद्ध संघात प्रवेश देऊन त्यांना उपाधी सुद्धा दिली, आणि ती उपाधी होती की महान अंतर्दृष्टी असलेली अग्रगण्य। ही उपाधी देऊन त्यांनी त्यांचा संघात प्रवेश करून सत्कार केला। यशोधरा आपल्या 78व्या वर्षी मरणागती जाऊन, म्हणजे त्या मरणाला मृत्यूच्या आहारी गेल्या, म्हणजे ठीक भगवंताच्या परिनिर्वाणाच्या 2 वर्षाआधी। आता एक
सर्व एक घटना येते बुद्धिझम मध्ये, म्हणजे बुद्धांच्या ग्रंथांमध्ये, ती आहे सुजाता. बुद्ध दिवस रात्र न थांबता ध्यानमग्न असायचे. त्यामुळे बुद्धांचे शरीर उपवास व तपस्यामुळे अगदी क्षीण व अस्थिपंजर झाले होते. वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी सकाळची वेळ आणि बुद्ध वटाच्या झाडाखाली बसले होते. ते सहज भावात बसले होते. तेवढ्यात सुजाता आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी खीर बनवून आणलेली होती एका भांड्यात. तिने बघितलं की एक व्यक्ती बसले आहेत वटाच्या वृक्षाखाली. तिला वाटलं की हे वट देवता प्रगट झाले. तिला असं वाटले की वटदेवता प्रगट झाले. तेव्हा तिने देवता प्रगट झाले तर ही खीर त्यांनाच दिली आणि खीर खाण्याचा तिने विनंती सुद्धा केली भगवंताला. भगवंतांनी तिची विनंती स्वीकार केली. त्यांनी खीर खाल्ली आणि खीर खाल्ल्यानंतर त्याच दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच भगवंताला बुद्धत्व प्राप्त झाले. जर का सुजाता खीर घेऊन आली नसती तर भगवंताचे शरीर त्या दिवशी नष्ट झाले असते. हे सुद्धा ग्रंथांमध्ये अगदी आवर्जून लिहिलं गेलेलं आहे. तिचे ऋण फेडण्यास काही वर्षानंतर भगवंत तिच्या गावी गेले व तिला धम्माची दीक्षा दिली आणि प्रथम आश्रयाला जाण्यात अग्रेसर म्हणून या उपाधीने भिक्खू संघात तिची ओळख आजही होत असते. विशाखा बुद्धाच्या काळातील एक श्रीमंत आणि कुलीन स्त्री होती. तिने भगवंताचे काही उपदेश लांबून ऐकले होते, पण ती इतकी प्रोत्साहित झाली त्यांच्या उपदेशांमुळे की ते त्यांना भेटण्यास गेली. त्यांचे उपदेश ऐकले आणि उपदेश ऐकून तिला एक ज्ञानाचा टप्पा प्रखर झाला तिच्या. तेव्हापासून ती बुद्धाच्या शरणी गेली. लग्नानंतर ती श्रावस्तीमध्ये राहू लागली. इतकंच नव्हे तर ती बुद्धाच्या संपर्कात येऊन त्यांची ती पहिली महिला अंगरक्षक बनली, ज्याच्याकरता तिला मिगार देवी असंही म्हणायचे किंवा मिगार माता. तेव्हा तिने आपल्या सासऱ्यांना, त्यांचे नाव मिगार होते, त्यांना, त्यांच्या पुत्राला आणि त्यांच्या पतीला सुद्धा बुद्ध धर्मात प्रवर्तन करून घेतले होते. अशा प्रकारे ही विशाखा होती, हिचं इम्पॉर्टन्स होतं. सगळ्यांना माहिती आहे की किसा गौतमी म्हणजे काय. किसा गौतमी, बुद्ध भगवान आपले प्रचार आणि प्रसार सुरूच असायचे आणि त्यांचा समजवण्याचा प्रकार जी आहे लोकांना फारच सोपा, सरळ आणि लोकांना समजेल असा होता. ते कठीण उदाहरण कधीच देत नसे. एका गावात एक गौतमी नावाची महिला होती, पण ती फारच दुर्बल होती, क्षीण होती, अगदी पातळ होती. तर अशा लोकांना लोक किसा म्हणायचे, म्हणून तिचं नाव किसा गौतमी असं पडलं. किस्सा गौतमी नाही, किसा गौतमी. ही किसा गौतमी लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली आणि पुत्राच्या मोहात ती अगदी पागल होती. तिच्या मुलाला एक दिवस बागेत असताना एक साप डसला, त्याच्यामुळे ते बाळ मरण पावले. आईने म्हणजे किसानी जेव्हा पाहिलं की बाळ पडलेलं आहे जमिनीवर, तिला वाटलं माझं बाळ बेहोश आहे. त्या बाळाला उचलून ती पूर्ण गावभर भटकली, पण सगळ्यांनी तिला नकार दिला की आम्ही याचं काही करू शकत नाही, तुझ्या बाळाला जगवू शकत नाही. सगळ्यांकडे ती बाळ माझं जगवा, हे फक्त बेहोश झालेलं आहे, ह्याला होशमध्ये आणा. सगळ्यांनी तिला नाकारून दिला आणि एका दोघांनी सांगितलं की या गावाच्या बाहेर एक प्रवचन सुरू आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, ते संत आहेत, मोठे संत आहेत आणि ही शक्ती त्यांच्याकडे असू शकते, ती तुमच्या मुलाला परत जगवू शकतात. धावत पडत ती भगवंताकडे गेली. भगवंताच्या पायात आपल्या मुलाला ठेवलं. भगवंतांनी पाहिलं की मूल मेलेलं आहे आणि ही स्त्री आपल्या मोहामध्ये, मुलाच्या मोहात अगदी पागल झालेली आहे. तेव्हा भगवंतांनी म्हटलं, तुझ्या मुलाला तेव्हाच मी जिवंत करू शकतो जेव्हा तू या गावाच्या अशा घरी जा आणि मोहरी घेऊन ये. मोहरी म्हणजे ती राईचे दाणे.
तिला वाटलं इतकं सोपं काम आहे, ती धावत पडत निघतच होती की भगवंतानी म्हटलं पण अशा घरून आणायचं ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नसेल. ती गेली, प्रत्येक दारात गेली, प्रत्येक घरात गेली, प्रत्येक अंगणात गेली आणि तिने आपली जी आहे ही जी समस्या होती ती सांगितली की माझ्या भगवंत माझ्या फुलाला जिवंत करू शकतात, मला थोडी मोहरी द्या. लोक मोहरी देऊन टाकायचे कारण मोहरी सगळ्यांकडेच असते. पण विचारायची तुमच्याकडे कोणी मेलेलं आहे का? प्रत्येक घरी आई मेलेली असेल, मुलगा मेलेला असेल, वडील असेल, कुणीतरी भाऊ बहीण मेलेला असेल, असं कुठलंही घर नव्हतं. रात्र झाली, ती परत आली, म्हणजे संध्याकाळची वेळ. भगवंताला म्हटलं भगवंत एकही असं घर मिळालेलं नाही की जिथे कोणी मेलेलं नाही आहे. मी मोहरी आणू शकलेली नाही. तेव्हा तिला भगवंतानी अगदी सोप्या भाषेत सांगितलं की ही जी जीवन आणि मरण हे जे निरंतर चालणारं चक्र आहे, ह्याच्या मोहमायामध्ये आपण जितकी आसक्तीने आतमध्ये गुंतत जाऊ तेवढी आसक्ती वाढत जाणार. ह्या सत्यतेला जाणून तुम्ही हा मोहमायाचा मार्ग सोडून हेच तुमचं खरं दुःखाचं कारण आहे. यातून तुम्ही जर बाहेर पडाल तर तुम्हाला समजून येईल की धम्म काय आहे आणि आपण आसक्ती कशी सोडायची. तेव्हा तिच्या लक्षात आलं खरंच की मला हा मार्ग माझ्यासाठी सोयीस्कर आहे. तेव्हा ती त्या मार्गाला लागली आणि भगवंताच्या चरणी गेली. भगवंताने तिला संघात सुद्धा प्रवेश दिला. एवढंच नव्हे तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक आम्रपाली नावाची व्यक्ती आली, संघमित्रा आली. संघमित्रा म्हणजे सम्राट अशोकांची मुलगी. तिने आपल्या भावासोबत महेंद्र सोबत मिळून श्रीलंकेत जाऊन आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार सुरूच ठेवला आणि ती करत राहिली. श्रीलंकन गव्हर्नमेंटने तिच्या सन्मानात विंटर डेजमध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याकडे ही येते थंडीचे दिवस येतात, थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात छोटा दिवस असलेला तिच्या सन्मानार्थ तो दिवस साजरा करतात आजही. तशीच संघमित्रा होती, ही नगरवधू होती. ही नगरवधू असताना सुद्धा भगवंतांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तिलाही संघात प्रवेश दिला. तिने आपले सर्व नगरवधू हे कार्य सोडून संघात प्रवेश घेतला आणि भगवंताच्या चरणी गेली. तर उपदेश असाच आहे की आपण सर्व इथे आहोत. आपण सर्वांनी आपलं पूर्ण आयुष्य जरी नाही पण एक दिवस जरी भगवंताच्या शिकवलेल्या मार्गावर आपण चालत असून आणि तो एक दिवस जरी आपण भगवंताच्या शिकवणीत लावला तर आपण 100 वर्ष जगू शकतो, जगलो असं आपण स्वतःला म्हणू शकतो. आणि या तुम्ही आणि आपणास भगवंतांनी निर्माण केलेला स्वातंत्र्य जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये लिगलाइज करून दिला तर ही उपलब्धी आपल्यासाठी काय सोनं, काय हिरे, काय ज्वारात, काय मोती. म्हणून मी तुमच्या समोर आज उभी आहे आणि इतकं काही बोलू शकली जे धम्मांनी दिलं आणि बाबांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब नेहमी सांगत की तुम्ही शिका, शिक्षित व्हा आणि शिकून मग नंतर संघर्ष करा. हा मंत्र आम्हाला बाबासाहेबांनी दिला आणि त्यांनी आम्हाला बुद्धिवादी आणि विज्ञानवादी बनवलं. बाबासाहेबांनी त्या काळी समाजातील विषमता पाहिली, स्त्रियावर अन्याय अत्याचार पाहिले आणि स्त्रियांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जायची. नेहमी खालच्या स्तरावर त्यांना दुय्यम वागणूक द्यायची. त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलं, चिंतन केलं, चळवळी केल्या, निदर्शने केली. पण एवढं करूनही स्त्रियांना की त्यांचे हक्क काही मिळत नव्हते, त्यांचे अधिकार मिळत नव्हते. मग त्यांनी विचार केला की याला आपण कायद्याचं कवच का देऊ नये. एकदा कायद्याचं कवच मिळाल्या अधिकारांनी हक्कांना तर मग स्त्रियांना कुठलीही काळजी नाही, हे सगळं अधिकार आणि हक्क त्यांना वर्षानुवर्ष पुढच्या पिढीपर्यंत जातील. आणि बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 साली आणि जेव्हा ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस बनले त्यावेळेला त्यांनी हिंदू कोड बिलचा मसुदा तयार केला. कारण समजा स्त्री शिक्षित नसली तर काय होतं माहिती आहे.
असं म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना द्रव्य गेले, द्रव्यविना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून स्त्रियांनी शिक्षित होणं, तो शिक्षणाचा अधिकार हा स्त्रियांचा अगदी पहिला हक्क आहे. आणि तो मिळवून द्यायचा असेल तर असा मसुदा तयार करायचा की स्त्रियांनी त्याचे सगळे हक्क आणि त्यांचे अधिकार मिळायला हवे. म्हणजे बाबासाहेब जेव्हा मिनिस्टर झाले, मंत्री झाले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मसुदा तयार केला. आणि त्यांना मसुदा तयार करायला 4 वर्ष लागलीत. त्याला आपण हिंदू कोड बिल म्हणतो. म्हणजे 1947 ते 1951 पर्यंत 4 वर्ष त्यांनी मसुदा तयार केला. पण त्या मसुद्यामध्ये त्यांनी एक हिंदू कोड बिल म्हणजे खरं म्हणजे एक ऐतिहासिक क्रांती, स्त्रियांसाठी एक सगळ्यात मोठी क्रांती, की स्त्री जीवनाचा जो आमूलाग्र बदल घडून आला तो फक्त हिंदू कोड बिलमुळे. संविधानाने आपल्याला पुष्कळ अधिकार दिले, पण जे अधिकार जे आणखी पाहिजे होते ते आपल्याला हिंदू कोड बिलाने दिले. स्त्रियांना जाचक आणि ज्या रूढी होत्या, वाईट रूढी होत्या, त्यांना बाहेर काढण्यासाठी हिंदू कोड बिलाचा खूप मोठा त्याच्यामध्ये आपल्याला आधार मिळालेला आहे. आणि या हिंदू कोड बिलमुळे 7 घटक होते. त्या 7 घटकांमध्ये पहिलं जे होतं ते जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल तर अशा मृत व्यक्तीच्या, हिंदू व्यक्तीच्या मालमत्तेचा हक्क त्या स्त्रियांना मिळाला पाहिजे. दुसरा घटक जो होता तो म्हणजे मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना असावा. तिसरा जो घटक होता तो होता हिंदू विवाह कायदा, आणि नंतर पालकत्व कायदा, पोटगीचा कायदा, दत्तविधान विधेयक आणि घटस्फोट. हे जेव्हा हिंदू कोड बिल जेव्हा मसुदा तयार होऊन सगळं त्याचं विधेयक झालं आणि जेव्हा ते समोर ठेवलं गेलं त्याला किती त्यांनी हे करावं, खूप त्यांचा याला विरोध झाला. जे सनातन उच्चवर्गीय पुरुष होते त्यांना वाटायचं की आपण स्त्रियांना समजा अधिकार दिला तर आपलं वर्चस्व कमी होईल, आणि त्यामुळे त्यांनी हा एक हिंदू कोड बिल आपण याला मान्यता द्यायची नाही. आणि असं करता करता एक 2-3 वर्ष झाले आणि बाबासाहेबांना खरोखरच ते खूप अपमानजनक वाटलं की 4 वर्ष मी ज्या हिंदू कोड बिलवर एवढं कठोर परिश्रम केले, स्त्रियांना हक्क द्यायचा प्रयत्न केला, अधिकार द्यायचा प्रयत्न केला, त्याला मान्यता मिळत नाही. म्हणून ते कायदेमंत्री असतानाच त्यांनी राजीनामा दिला. पण नंतर त्या बिलाचे तुकडे करण्यात आले जे सर्वांना सोयीचे होते, उच्चवर्णीय लोकांना. त्याच्यामध्ये जे 4 होते त्याच्यामध्ये त्यांनी मग ते पहिली जी लोकसभा होती त्यामध्ये ते मांडल्या गेले. आणि ते 4 विधायक असे होते की मृताचा वारसदार ठरविण्याचा अधिकार स्त्रियांना असावा, हिंदू विवाह कायदा त्याला मान्यता देण्यात आली, पालकत्व कायदा व पोटगीला मान्यता देण्यात आली, आणि दत्तक विधान व घटस्फोट यांना मान्यता देण्यात आली. हे 4 विधेयक पास झाले आणि स्त्रियांना त्यांचा हक्क मिळाला. महिलांनी आणि ह्या कोड बिलमुळे, हिंदू कोड बिलमुळे हिंदू बिला त्याच्यामध्ये स्त्रियांचा उन्नती झाली. आजकाल आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबर खांद्यानी खांदा धरून काम करत आहे. एकही असं क्षेत्र नाही की ज्यामध्ये स्त्रिया पुढे नाहीत. इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS, डिफेन्स, नेव्ही, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आज डंका गाजवलेला आहे आणि कदाचित त्या पुरुषांच्या एक पाऊल पुढेही आहे. म्हणून स्त्री ही दासी नाही आणि देवी नाही. स्त्री एक मनुष्य प्राणी आहे. स्त्री विश्वाची जननी आहे. स्त्री एक सर्वश्रेष्ठ आहे आणि स्त्रियांना त्यांचे हक्क व अधिकार मिळालाच पाहिजे. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे. आणि कोणत्याही देशाचा विकास असेल तर तो त्या स्त्रियांच्या सामाजिक प्रगतीवर ठरलेला असतो. म्हणून हिंदू कोड बिल जे आहे
हे सगळ्यात मोठी ऐतिहासिक क्रांतिकारक घटना आहे. आणि असं म्हणतात, हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं तेव्हा एकच असं होतं की लेखणी तर सर्वांच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात आहे, लेखणी तर सर्वांच्या हातात आहे, पण संविधान आणि कोड बिल लिहिण्याची ताकद फक्त माझ्या भीमाच्या लेखणीत आहे. हे अगदी तंतोतंत खरं आहे. आणि बाबासाहेब एवढे प्रयत्न केले, एवढे कठोर परिश्रम केले स्त्रियांसाठी. त्यांना आपण आपला उद्धारकर्ता मानूया. आणि आपला आदर्श कोण असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांचे एवढं आमच्यावर ऋण आहे, कर्ज आहे, तर बाबासाहेबांचं कर्ज फेडायचं म्हणजे कर्ज चुकाने के लिए हमें बाबा साहब के कितना भी हम करें तो भी हम वो कर्ज चुका नहीं सकते, क्योंकि हम जीते हैं संविधान के सहारे और जीते हैं हिंदू कोड बिल के सहारे. नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची जबाबदारी आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता हे सुद्धा फार महत्त्वाचे विषय. आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची आश्वासने देण्याची, बंधुत्व प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आपण केलाच पाहिजे. कारण आपण जसे म्हटलेले आहे की मी सर्वप्रथम, जसं डॉक्टर बाबासाहेबांनी एक शब्द म्हटलेला आहे की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही मी भारतीय राहणार आहे. म्हणून आपण या भारत देशासाठी, भारत हा विविधतेने नटलेला असा देश आहे आणि देशामध्ये जेव्हा आपण कार्यरत असो, या भारत देशामध्ये अजून एक 3 भारत बनलेला आहे. ते 3 भारत वेगवेगळे कशा पद्धतीचे आहे, लोकसंख्येच्या संबंधामध्ये म्हणतो किंवा सेलिब्रिटीच्या संदर्भामध्ये मी सांगतो. जे सेलिब्रिटी आज भारताचे पंतप्रधान सेलिब्रिटी म्हणून आहेत, नट सेलिब्रिटी माणूस आहे, त्याच्यानंतर उद्योगपती सेलिब्रिटी माणूस आहे. हा सेलिब्रिटीचा जो प्रवर्ग आहे, हा सेलिब्रिटीचा जो वर्ग आहे, या सेलिब्रिटीच्या वर्गामध्ये मध्यमवर्गीय कधी मिसळत नाही आणि मिसळू देत नाही. दुसरा आपला भारत आहे की तो आहे मध्यमवर्गीय, जो आपल्या याच्यामध्ये खुश आहे, एक घर, एक पत्नी, 2 मुलं, एक गाडी, एक भविष्यासाठी काहीतरी आपला सेवानिवृत्तीचा प्लॅन. आणि तिसरा भारत आहे की ज्या व्यक्तीला 2 टायमाचे जेवण मिळत नाही, असे दुर्बल घटकातील लोक अशा 3 ठिकाणी विखुरलेला आहे. 3 पद्धतीने आपापल्या जीवनशैलीमध्ये काम करतात. आणि त्यांच्याप्रमाणे जर आपण बघितलं की हे जेव्हा एकत्रित होऊ शकत नाही, तर विविध धर्माने आपला नटलेला सुद्धा आपला देश आहे. आणि धार्मिक प्रवृत्तीच्या हिशोबाने जर आपण विचार केला, मी जास्त या धर्मावर मी भाष्य करू शकणार नाही, कारण मी सेवेमध्ये अजूनही कार्यरत आहे. त्याच्यामुळे मला ह्या विषयाकडे जास्त जाता येणार नाही. परंतु ज्या मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं फार अभ्यासपूर्वक, आणि त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी आचरणात आणला, तर मला असं वाटते की आपण आपल्या समाजासाठी जसे घेणे आहे तसे समाजासाठी देणे आहे, यासाठी आपण खरोखर तंतोतंत हे लढावं. भारत एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा संकल्प भारताच्या लोकांनी जर केल्याचे ठरवलेलं आहे. लोकशाही लोक महत्वाची आहे आणि लोकच ही शक्ती आहे. आणि म्हणूनच ही लोकांसाठी आपल्याला जी लोकशाही निर्माण करण्याची जी भूमिका आहे, या लोकशाहीच्या माध्यमातूनच सुद्धा ही परिपक्व होऊ शकते. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन व कार्याची खरी ओळख करून घ्यावी असेल तर त्यांनी विद्या, स्वाभिमानशील यांना आपले दैवत मानलेले आहे. आणि म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले दैवत मानतो आहे, आपले गुरु मानतो आहे. आणि जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे गौतम बुद्ध यांना गुरु मानलेले आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आपले गुरु मानले, गाडगे महाराजांना आपले गुरु मानलेले आहे, तसे आपण सुद्धा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानून आपले हे दैवत सुद्धा आपण त्यांना मानण्यात करणं. आपले गुरु म्हणावे परंतु त्यांचे भक्त बनू नये, हे सुद्धा त्यांनी आपल्या शब्दामध्ये म्हटले की तुम्ही त्यांचे गुरु बना, त्यांचे भक्त बनू नका. आणि त्यांचे आचार, विचार आणि व्यवहार की अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याने आपल्या कुटुंबाचा कुठलाही विचार नाही करता फक्त त्यांनी समाजासाठी हा विचार केला आहे. आणि समाज हा कुठला तरी एक प्रवर्गाचा नसून हा संपूर्ण भारत देशाच्या समाजासाठी त्यांनी हा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून या विचाराच्या पडे गेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून 5 वर्ष या देशामध्ये जर जगले असते तर हा ज्याला आपण मागासवर्गीय प्रवर्ग म्हणतो याच्यामध्ये बरेच आहे,
प्रवर्ग ज्याच्यामध्ये ओबीसी म्हणा, SBC म्हणा, ST म्हणा, SC म्हणा, अनेक प्रकारचे आहे. परंतु जेव्हा 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 विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येतो तेव्हा फक्त दलितांचा हा विषय समोर येतो आणि बाकी सर्व रिझर्वेशन घेण्यासाठी सर्व पुढे येणार, पण त्याचे विचार, त्यांचे आचार, त्यांचे व्यवहार मांडण्यासाठी पुढे येणार नाही. हे सुद्धा शोकांतिक आहे. म्हणजे विभागामध्ये जेव्हा आम्ही काम करतो, बरेच प्रकारचे कार्यक्रम राबवतो, इतर कार्यक्रमात राबवताना आपले लोक सर्वसमाविष्ट त्या ठिकाणी होतं, पण आपला जेव्हा कार्यक्रम राबवण्याची वेळ प्रसंग आला तर दुसरे लोक त्यामध्ये समाविष्ट होत नाही. हे सुद्धा तेवढे, आणि आपले लोक जे आहेत ते सुद्धा दुरावलेले असतात. जसं सुरुवातीला मला म्हटले की मला 600-700 मेंबर्स आहे, आज आपल्याकडे किती उपलब्ध आहे? वेळ मिळत नाही असा हा प्रश्न नाही. वेळ काढावा लागतो आणि वेळ समाजासाठी द्यावा लागतो. तुमची आचार विचार लोकांपर्यंत मांडणार नाही, पोहोचवणार नाही. जसं आता मी या ठिकाणी सांगू इच्छिणार की श्री सुरेश पानतावणे आणि संगीता पानतावणे यांना बुद्धचार्य अवॉर्ड मिळालाय. त्यांनी स्वतःला झोकून घेतलेल्या त्या समाजामध्ये आणि म्हणून त्याला मिळालाय. अवॉर्ड मिळणे एवढे सोपं नाही. प्रेसिडेंट मेडल मिळणे जसं आम्हाला 22 कमिटीमधून जावं लागतो, त्याच्यामध्ये IB असतो, इंटेलिजन्स ब्युरो असतो, CID असतो, अँटी करप्शन असतो, अशा प्रत्येक बाबी तपासतात. सेवेचा कालावधी काय सेवेमध्ये केलेला आहे, तुम्ही जनतेसाठी काय करता, तुम्ही समाजासाठी काय करता, तुमचे बिहेवियर कसा आहे, सर्व गोष्टीची चाचणी तेव्हा त्या समितीमधून तो ठरतो आणि त्याला कुठेतरी तो एक मेडल मिळतो. तसेच श्री सुरेश पानतावणे आणि संगीता पानतावणे यांनी या बुद्धचार्य अवॉर्डसाठी जी पात्र ठरलेले आहे त्यांना व त्यांच्या संस्थेला मी खरोखर खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि शेवटचे मी या ठिकाणी मांडणार की व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारे, जी व्यक्तीची प्रतिष्ठा आहे ते जपण्याकरता फार परिश्रम करावा लागतो. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय मार्गाच्या अवलंबनावी करणारा व्यक्ती राष्ट्र निर्मात्याचे कार्य करू शकतो. ज्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मार्गाच्या अंमलबजावणी करण्याचा जर त्यांनी निश्चय केला तर असा व्यक्ती हा राष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्यरत ठरतो. देश व समाज घडवण्यासाठी समर्पणाचे कार्य सुद्धा तो करू शकतो. देशासाठी त्याग, बलिदान ही स्वाभिमानाची बाब आहे. परंतु ज्या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर महात्मा पुरुषांनी, या वीर जवानांनी आपले बलिदान दिले, त्याही बलिदानाला विसरू शकत नाही की त्यांनी या ठिकाणी आपण जसं शहीद भगतसिंग, त्याच्यानंतर सुखदेव सिंग, अशा लोकांचे आपण जर या ठिकाणी जर आश्चर्य व्यक्त केले की कमी वयामध्ये हसत हसत फाशीला चढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा थोर महात्मा पुरुषांना, अशा थोर महात्मा पुरुषाच्या व्यतिरिक्त या वीर जवानांना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. अशा लोकांसाठी आपण या ठिकाणी खरोखर आपण स्मरण करावं. आणि मी असं म्हणू इच्छिल शेवटचे शब्द, बहुजन हिताय आणि संघ हा जरी आहे तर मी पुढे हे म्हणणार की बहुजन हिताय संघ हा बहुजन सुखाय संघ व्हावा. किनारों पर बैठकर समंदर की गहराई की बात नहीं होती, किनारों पर बैठकर समंदर के गहराई की बात नहीं होती. गहराई में उतरना पड़ता है गहराई को नापने के लिए. बहुजन हिताय संघाने जी डेप्थ घेतलेली आहे, जी उंच भरारी घेतलेली आहे, समाज कार्याप्रती जी बांधिलकी आहे, त्याच बांधिलकीमधनं एक अशी उंची गाठलेली, एक अशी उपलब्धी बहुजन हिताय संघाने गाठलेली आहे की शिवणकला प्रशिक्षण, निशुल्क शिवणकला प्रशिक्षण असा सक्षम प्रोजेक्ट राबवण्यात येतो बहुजन हिताय संघाच्या माध्यमाने. आणि त्या अंतर्गत ज्या मुली प्रशिक्षित झालेल्या आहेत, ज्या महिला प्रशिक्षित झालेल्या आहेत, त्यापैकी अनेक कुटुंब कर्जमुक्त झालेले आहेत. आणि त्या अनेक विद्यार्थ्यांपैकी आपण काही विद्यार्थ्यांना यावर्षी फेलिसिटेट करतो आहेत. आजचा हा कार्यक्रम एक स्वप्न असं होतं की आपलं 10वा जो कार्यक्रम आहे, आपण जेव्हा अध्यक्ष भाषण हे फार महत्त्वाचं आहे आणि यामध्ये मेसेजेस असतात. आणि 10 वर्षापासून मी हे सांभाळतो आहे बहुजन हिताय संघ. यामध्ये प्रत्येकाला खुश करणं हे अशक्य काम आहे, कारण यामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा खूप असतात की यांनी हे केलं पाहिजे, यांनी हे केलं पाहिजे, पण मी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्वतःला विचारायला पाहिजे. हे सुद्धा महत्त्वाचं असते, कारण हा संघ बाबासाहेबांचा संघ आहे. जसा शाक्य संघ होता त्या काळामध्ये, आणि शाक्य संघाची जशी एक शिस्त होती, वज्र प्रिन्सिपल होतं, त्याप्रमाणे इथे सर्वांनी काम करायला पाहिजे. सर्वच काम करतात असं नाही आहे. बरेचदा
आपल्यामध्ये सुद्धा अहंकार असतो, काही विकार असतात, काही तृष्णा असतात. तर ह्यामध्ये सुद्धा, आणि आज आम्ही एक वैद्यकीय डॉक्टर आहे, माझे काही लिमिटेशन्स आहेत, मला बरेचदा इतर कॉन्फरन्सेसला सुद्धा जावं लागते, पण तरी सुद्धा आपल्या बहुजन हिताय संघाचे लोक मला सांभाळून घेत आहेत. आणि आजचा हा 10वा, आपण जेव्हा 1 दशक दर शनिवारी आपण इथे येतो, मिटिंगा साजऱ्या करतो, आणि ॲन्युअल डे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण 10 वर्षामध्ये काय केलं हे आमच्या सोनटक्के साहेबांनी सांगितलेलं आहे. काही कारणास्तव भांगे साहेब उपस्थित नाहीत, आणि ट्रेझरर आमचे भीमरावजी मेश्राम आजारपण बाजूला सारून सुद्धा त्यांनी उत्कृष्ट काम केलं. आणि आमचे, ज्याला मी लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणतो, हृदयामध्ये स्पंदन करणारे जे आमचे शांतारामजी रंगारी आहेत, त्यांचा मी सुद्धा इथे बुके आणलेला आहे. आम्हाला आमच्या चुका माहीत आहेत, आणि ब्रह्मजाल सुत्तामध्ये दिलेलं आहे की जरी तुम्ही किती काम केलं तरी तुम्ही एलिव्हेट होऊ नका. कोणी तुमची स्तुती केली, जर कोणी तुम्हाला डिप्रेस केलं तरी तुम्ही डिप्रेस होऊ नका. तर असा हा बहुजन हिताय संघ आहेत. आणि यामध्ये नितीनजी राऊत आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला दरवर्षी 10 वर्षापासून त्यांना डिमांड करतो की आम्हाला बहुजन हिताय संघासाठी जागा पाहिजे, जागा पाहिजे, जागा पाहिजे. आता ते केव्हा मिळेल हे आपल्याला माहीतच होईल. नंतर बरेचसे निवेदनं देऊन झालेले आहेत. ओबेरॉय सर आले, त्यांनी आपल्याला धर्माविषयी माहिती दिली की प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असायला पाहिजे. पण बुद्धाने धर्म आणि धम्मामध्ये व्याख्या दिलेली आहे. धम्म हा मानवतेसाठी आहे, आणि हा धर्म हा ईश्वरासाठी आहे. जिथे ईश्वर आहे, आत्मा आहे, पुनर्जन्म आहे, आणि कर्मकांड आहेत. बरेचसे लोक कर्मकांडामध्ये आज गुंतलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की आज कितीतरी लोक कर्मकांडासाठी जाताना अलाहाबादला जातात, प्रयागराजला जातात, आणि तिथे सुद्धा त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात. तर याने कुठेच तुम्हाला मोक्ष मिळत नाही, कारण मोक्ष नसतोच. आणि बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला हे सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा अजून बुद्धिझम म्हणजे काय? एका वाक्यामध्ये, बुद्धिझम म्हणजे बुद्धी आणि तर्क. कोणती गोष्ट तुम्ही बुद्धीला विचारा आणि तर्क लावा. तर्क आणि बुद्धी हाच बुद्धिझम आहे. आणि हिंदुझम मध्ये काय, वेदामध्ये काय, वेदामध्ये काय 3 P आहेत: प्रज्ञा, पूजा आणि प्रशंसा. तुम्ही फक्त देवांची प्रशंसा करा, त्यांच्या समोर लोटांगण घाला, त्यांना तुम्ही खुश करा, त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवा. पण हे देवासाठी नाही आहे, हे कोणासाठी आहे? पूजनासाठी आहे. प्रत्येक धर्मामध्ये एक एजंट असतो, पण बुद्ध धम्मामध्ये बुद्धांनी कोणालाच जागा नाही दिली की धम्माला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं. जो धम्माला मानेल तोच माझं आचरण करेल. इम्प्लिमेंटेशनला फार महत्त्व आहे. आणि भोवनेजा साहेबांनी आपल्याला आपल्या चॅरिटी कमिशनर विषयी किंवा बऱ्याचशा माहिती दिलेली आहे. लोखंडे साहेबांनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून इतकी सुंदर माहिती आपल्याला दिली. आणि सर्वात महत्त्वाची माहिती आपल्याला उत्कृष्टपणे विषयाला हात धरून आपल्या त्रिशला ढेंबरे मॅडम एक डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. पे बॅक टू सोसायटी त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे बहुजन आपलं आंबेडकराईट मेडिकोज असोसिएशनचं आमचं. आणि त्यामध्ये त्या सतत कार्य करतात. 4 वर्ष त्यांनी बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन सांभाळलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा बुद्धिझम मध्ये आणि बुद्धांनी स्त्रियांना किती महत्त्व दिलं होतं, पण ब्राह्मण धर्माने स्त्रियांना किती खाली आणलेलं होतं. देर इज ए डाऊनफॉल ऑफ हिंदू मेन. तुम्ही बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं असेल, महाबुद्धी सोसायटीमध्ये त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हिंदू स्त्रियांची अवनती का झाली, ती झाली मनुस्मृतीमुळे आणि हिंदू धर्मामुळे. आणि मग त्यांना अप्लिमेंट करण्याचं काम कोणी जर केलं असेल तर ते कोणी केलं? बाबासाहेबांनी केलं आणि महात्मा फुलेंनी केलं. तर ह्या सर्व गोष्टी मॅडमनी 5 उदाहरणं सांगितले. आम्रपालीचं उदाहरण दिलं. आणि बुद्धांनी कोणाचाच तिरस्कार केला नव्हता. ती एक राजनर्तिका असो, तिला सुद्धा याचा अधिकार होता प्रवज्जा घ्यायचा. तर त्यांनी आपल्या हयातीमध्ये त्यांचं ऋण फेडलेलं आहे. डॉक्टर माला कांबळे एक उत्कृष्ट आय सर्जन आहेत. अमेरिकेमध्ये होत्या, लंडनमध्ये होत्या, आणि कितीतरी त्यांचे डोळ्याचे डॉक्टर त्यांनी तयार केले, ज्याला सम्यक दृष्टी म्हणतो आपण. जशा आपल्या त्रिशला मॅडम सम्यक संकल्प घेतात की आम्हाला हा संकल्प घ्यायचा आहे, हा कार्यक्रम करायचा आहे म्हणजे करायचा आहे. तशाच त्या कार्यक्रमाला दृष्टी देण्यासाठी आमच्या डॉक्टर माला कांबळे आहेत, आमच्या टीचर आहेत त्या. आणि त्यांनी डोळ्यामध्ये जसं ग्लाकोमा असतो, कॅटरॅक्ट असतो, यामध्ये सुद्धा उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि त्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. होमने साहेबांनी सुद्धा आपल्याला बरंच ते नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला नेहमी त्यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपला सभासद. जे इथे सभासद आहेत
लाईफ मेंबर आहेत आणि ह्या लाईफ मेंबरसाठी हा एक कुटुंब आहे. बहुजन हिताय संघ हे कोणाचीच प्रॉपर्टी नाही आहे. कारण आज इथे जे लोक आहेत ते उद्या आणखी दुसरे लोक येतील, पण बहुजन हिताय संघ हा शाक्य संघासारखा वज्र प्रिन्सिपल सारखा चालायला पाहिजे.